ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ती कुंडली आणि पितृदोष या विषयावरती आणि या सेगमेंट मध्ये मी मेल्सची उत्तर सरांकडून जाणून घेणार आहे। सर, पहिला मेल आपल्याला आलाय मुंबईवरून राहुल याचा। तो सध्या 10वीत आहे, तर त्याला असा प्रश्न आहे की त्याने कोणत्या क्षेत्रात जावं जेणेकरून त्याला त्या क्षेत्रात यश प्राप्त होईल। मुळात हा जो राहुल आहे त्याची सिंह रास आहे। थोडा आळशी स्वभाव आहे, त्याचा अभ्यासामध्ये सातत्य नाहीये आणि तो हार्ड वर्क जास्त घेत नाहीये। पण त्यानं जर प्रयत्न केले, कारण त्याचा सूर्य मंगळ युती खूप छान आहे आणि बुध पण त्याच्या सोबत बसला, त्यामुळे बुद्धीचा कारक बुध आहे, सूर्य पण प्रेझेंटेशनचा कारक आहे, डेअरिंगचा कारक मंगळ पण लग्नस्थानामध्ये तिन्ही ग्रह बसलेले आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये त्यानं जर मेहनत घेतली, सातत्याने प्रयत्न केले तर निश्चित त्याला यश मिळू शकतं। फक्त काय की त्यांना अंग झटकून काम करणं फार गरजेचं आहे आणि तो काय की भरपूर मोठे स्वप्न पाहतो आणि त्या मोठे स्वप्न पाहिले तसं तर त्याचे प्रयत्न पण करणं तेवढंच गरजेचं असतं। आणि ह्याला करिअरच्या दृष्टीने जर पुढे दिशा ठरवायची असेल तर IT क्षेत्र किंवा कॉम्प्युटर क्षेत्र किंवा त्याला इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी संबंधित करिअरमध्ये त्याला निश्चित चांगला फायदा होऊ शकतो। नक्कीच राहुल, तुम्हाला तुमचा स्वभाव थोडा बदलावा लागेल, थोडं चिकाटीनं अभ्यास करावा लागेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल। सर, पुढचा मेल आलाय तो रायगड पेण मधून समिधा यांचा। त्यांचं लग्न जमत नाहीये, तर त्यांना कधी आहे लग्न योग असा त्यांचा प्रश्न आहे। समिधा यांची मीन रास आहे, यांच्या सप्तम स्थानामध्ये शुक्र आहे। होतं काय की शुक्र जेव्हा सप्तमात येतो ना की तेव्हा विवाहाला थोडा वेळ लागतो, मनासारखे ठिकाण येत नाहीत, नको असलेले बरेच जण मागे लागतात किंवा अपेक्षित आपल्याला जे आवडतं तिथून निरोपच मिळत नाही। तर अशा वेळेस त्यांनी गुरु आणि शुक्राची उपासना करायची आणि सप्तमाचा स्वामी मंगळ जो आहे त्याचे जे रत्न आहे पवळा किंवा मुंगा आपण त्याला असं म्हणतो, ते रत्न धारण करायचे। 1.5 ते 3 महिन्यामध्ये त्यांना विवाहाचे योग निश्चित येऊ शकतात। नक्कीच। सर, पुढचा मेल आहे तो मुंबईवरून आहे, वर्षा यांचा। त्यांना सतत आजारपण आहे, या आजारपणातून कधी बाहेर पडू शकीन असा त्यांचा प्रश्न आहे। महत्त्वाचं कसं असते, आजारपण 2 प्रकारचं असतं, एक मानसिक आणि एक फिजिकल। मुळात ह्यांची वृषभ रास आहे, ह्यांची मानसिकताच नेहमी निगेटिव्ह असते, त्याच्यामुळे भावनिकता खूप असते। प्रत्येक गोष्ट मनाला लावून धरणं, मनातल्या मनात ठेवणं, ती प्रेझेंट न करणं, कोणाला शेअर न करणं, त्याची घुसमट जी असते ना। आणि ही लोक काय असतात की दुसऱ्यासाठी जास्त जगत असतात, की ह्याच्यासाठी ते करायचं, त्याच्यासाठी ते करायचं, मुलासाठी, नवऱ्यासाठी, मुलीसाठी, जी काही पाहुणे असतील त्यांच्यासाठी करत जायचं। पण जेव्हा एखादी व्यक्ती सातत्यानं एखाद्या व्यक्तीसाठी बऱ्याच गोष्टी करते, तेव्हा तिच्या मनामध्ये कधीतरी असं असतं की त्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। आणि जेव्हा अशी गोष्ट घडत नाही आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं आणि मग ते निगेटिव्ह थिंकिंग चालू होते। निगेटिव्ह थिंकिंग सुरू झाली ना की मग त्याचा परिणाम काय होतो की फिजिकल प्रॉब्लेममध्ये होतो। तर अशा वेळेस यांनी मन कठोर करण्यासाठी नीलम आणि पाचू धारण केला पाहिजे। त्यासोबतच त्यांनी जर गणपतीची उपासना आणि देवीची उपासना केली तर निश्चित त्यांना मनोधैर्य वाढेल, काही गोष्टी इग्नोर करायला शिकतील, काही गोष्टी मन पण कठोर होईल त्याच्याने आणि फिजिकल प्रॉब्लेम सुद्धा कमी होऊन जातील। नक्की सर, प्राची यांचा मेल आलाय सांगलीवरून। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, असा प्रश्न प्राचीलाही पडलाय की त्यांनी कोणतं करिअर निवडावं अशी त्यांची समस्या आहे। मुळात प्राची यांची मिथुन रास आहे, बुद्धीनं फार कुशल आहात, पोटेन्शियल भरपूर आहे यांच्यामध्ये। फक्त यांच्यामध्ये कन्फ्युजन्स खूप असतात की कोणत्याही एका निर्णयावर हे ठाम नाही राहत, की हे करावं ते करावं। अनेक गोष्टी जेव्हा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माणूस कुठेही परफेक्ट होत नाही, सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या आपल्याला माहीत होतात पण परफेक्शन येत नाही। तर ते परफेक्शन येण्यासाठी ह्यांनी आधी ध्येय ठरवायचं। तर ह्यांनी ध्येय ठरवायचं, ह्यांना एज्युकेशन फील्ड खूप चांगली आहे, ह्यांना कायदेशीर क्षेत्रामध्ये पण यश मिळू शकतं, स्पर्धा परीक्षेमध्ये पण ह्यांना चांगलं यश मिळू शकतं, कारण ह्यांचा गुरु केंद्रामध्ये आहे, अधिकार योग पण आहेत। फक्त ह्यांनी ते ठरवायला पाहिजे आणि त्यानुसार प्रयत्न केले तर निश्चित त्यांना त्यामध्ये यश मिळू शकतं। सर, नाशिकवरून पुढचा मेल आलाय जयंत यांचा। त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांच्यासाठी कोणतं भाग्यरत्न जास्त उपयोगी ठरेल। यांचं जे भाग्यरत्न आहे, कारण यांच्या भाग्यस्थानाचा स्वामी शुक्र आहे, त्या ठिकाणी वृषभ रास आहे, त्या ठिकाणी शनी पण आहे, त्यामुळे यांनी शुक्राचं रत्न हिरा आणि त्यासोबत नीलम धारण केला तर ह्यांचं नीलम हे जीवन कारक रत्न आहे, जीवनरत्न त्यांचं पाचवं आहे आणि भाग्यरत्न त्यांचं जे आहे ते हिरा आहे। तर ह्यांनी कारकरत्न नीलम आणि भाग्यरत्न हिरा हे जर धारण केलं तर निश्चित यांना प्रगती होऊ शकते। नक्कीच सरांनी ज्याप्रमाणे तुम्हाला उपाय सांगितले त्याप्रमाणे जर ते रत्न तुम्ही धारण केलं तर नक्कीच तुमची ही समस्या आहे त्या समस्येतून तुम्ही बाहेर पडू शकता। सर, पुढचा मेल आहे तो मुंबईवरून माधुरी यांनी केलाय। त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांना परदेशात नोकरी मिळण्याचे योग आहेत का। आता परदेशात नोकरी मिळण्याचे योग आहेत ना,
हे आपण आपल्या भाग्यस्थानावर पाहू शकतो. किंवा राहू आणि केतू हे राहू जो आहे तो आपल्याला बाहेर देशामध्ये आपल्याला यश मिळेल का नाही हे दर्शवतो. तर ह्यांचा राहू जो बसलाय तो मंगळासोबत यांच्या सहकार्याच्या ठिकाणी बुधाच्या राशीमध्ये बसला आणि बुध यांच्या लाभ स्थानामध्ये सूर्यासोबत बसलाय. तर निश्चितच ह्यांना बाहेर देशामध्ये नोकरीचे योग आहेत आणि त्यासोबतच ह्यांचा शनी जो आहे तो पण भाग्यामध्ये गुरुच्या मीन राशीमध्ये बसलेला आहे. हे बाहेर जाऊन आपलं करिअर घडू शकतात. फक्त एकच आहे की ह्यांना घाई करायची फार सवय आहे. तर त्यांनी ती घाई टाळणं आणि त्यासोबत निर्णय घेताना सल्ला घेणं, मोठ्या व्यक्तीचा किंवा जाणकार व्यक्तीचा कोणाचाही सल्ला घेणं फार गरजेचं आहे. त्यासोबत यांनी पुष्कराज आणि पवळा हे रत्न जर धारण केलं तर ह्यांची अपेक्षित जे यश आहे त्यांना ते लवकरात लवकर मिळू शकतं. नक्कीच तुम्ही पुष्कराज आणि पवळ सरांनी सांगितल्याप्रमाणे जर ते रत्न धारण केलं तर तुम्ही तुमच्या या समस्येतून नक्कीच बाहेर येऊ शकता. आणि तुम्हाला जसं परदेशात नोकरीची संधी आहे का, हा जो काही तुमचा प्रश्न आहे तो नेमका त्या प्रश्नाचं देखील तुम्हाला उत्तर मिळू शकतं. निश्चित यांना मे एप्रिलमध्ये आहे बाहेर देशात जायची संधी आहे. फक्त काय की कन्सिस्टन्सी यांनी सर्चिंग करणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार त्यांनी जर सर्च केलं तर ह्यांना एप्रिल 2017 पर्यंत बाहेर देशातली संधी चालून येईल आणि तिथे जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो की तिथे त्यांना पॅकेज पण चांगलं मिळेल आणि काम सुद्धा मनासारखं मिळू शकतं. नक्कीच तुम्हाला एप्रिल पर्यंत ही संधी चालून येईल असं सर सांगतायत. जर तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळाली तर नक्कीच आम्हाला आमच्या साम टीव्हीच्या पत्त्यावरती कळवा की तुम्हाला परदेशात नोकरी मिळाली ते, आणि नक्कीच आम्हाला दोघांना पेढेही द्या. सर पुढचा मेल असा आहे की औरंगाबादवरून मोहिनी या विचारतायत, करिअरमध्ये किंवा एज्युकेशनमध्ये त्यांना योग्य ते यश मिळत नाहीये, त्यासाठी काय करावं. मुळात यांची मेष रास आहे आणि जेव्हा मेष रास आहे आणि चंद्र मेष राशीमध्ये येतो तेव्हा त्यांची मेष रास असते. ह्यांना घाई करायची फार सवय असते कोणत्याही गोष्टीमध्ये आणि दुसरी गोष्ट ॲग्रेसिव्हपणा खूप असतो आणि त्यामुळं काय होतं की यांच्याबद्दल गैरसमज खूप होतात. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा हे फार घाई करतात की म्हणजे एक सुरू केलं कोणतंही. आता मी यांची पत्रिका पाहिली आणि याच्यावरून असं दिसतं की ह्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये प्रयत्न केले पण तिथं पूर्ण नाही होऊ शकले. हे थोडे दिवस तिथे जॉब करू शकतात ते, पण ते पूर्ण होऊ देत नाहीत की लगेच दुसरं काहीतरी शोधतात. पण ह्यांनी जर बँकिंग क्षेत्रामध्ये प्रयत्न केले तर निश्चित तिथे त्यांना मोठ्या उच्च पदावर जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्यांनी ते एकच ध्येय ठरवावं बँकिंग क्षेत्रामध्ये आणि ते तिथे यशस्वी होऊ शकतात. सर अनिल यांचा मेल आहे, त्यांच्या घरात खूप वाद आणि विवाद होत असतात, तसंच आजार पण देखील आहे, त्यावरती मार्गदर्शन काय. आता अनिल जे आहेत त्यांच्या अष्टमामध्ये शनी आणि चंद्राची युती झालेली आहे आणि राहू आणि केतू केंद्रामध्ये आहेत. तर यांच्या वास्तूमध्ये पण दोष आहे. त्याच्यामुळे सुद्धा घरामधलं वातावरण जे असतं ते व्यवस्थित राहत नाही, कलह होतात, आरोग्याच्या संबंधित पण तिथे समस्या निर्माण होत असतात. तर माझं मत आहे की ह्यांनी वास्तू परीक्षण करून घेणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच ह्यांनी ह्यांच्या स्वतःसाठी मंगळाचं रत्न जे आहे पवळं आहे आणि त्यासोबत पुष्कराज हे रत्न धारण करायचं. ते जर जमत नसेल तर त्यांनी सप्तशतीचे पाठ घरामध्ये करायचे, जेणेकरून त्या घरातलं वातावरण शुद्ध होईल, वास्तुदोष कमी होईल. किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांनी पारद शिवलिंग जरी स्थापन केलं तर त्यानुसार सुद्धा त्यांना ते यश मिळू शकतं. सर शिवलिंग स्थापन करण्याचा जो काही सल्ला दिलेला आहे, मग ते स्थापन करायचं ते कोणत्या वारी, विशिष्ट वारी सोमवारी, कोणत्याही शुभ सोमवारी की ज्या दिवशी अशुभ नक्षत्र कोणतेही नसावं. अशुभ नक्षत्र म्हणजे आश्लेषा, ज्येष्ठा, मूळ नक्षत्र, जे अशुभ नक्षत्र आपण मानतो, असे कोणतेही अशुभ नक्षत्र त्या ठिकाणी त्यावेळेस नसलं पाहिजे. शुभवार, शुभ दिवस तो असणं फार गरजेचं असतं. त्या दिवशी ते आपल्या घरामध्ये पूर्वेकडे तोंड करून आपण बसायचं आणि आपल्या समोर ते ईशान्य दिशेला किंवा पूर्व ईशान्येला ते स्थापन करायचं. त्याला त्याची रोज महामृत्युंजयाचा मंत्र म्हणा किंवा मग ओम नमः शिवाय हा जरी नुसता मंत्र म्हणला तुम्ही तरी घरातलं वातावरण बरंच शुद्ध होतं, वास्तुदोषसुद्धा कमी होतो त्यामुळे. आणि जी निगेटिव्ह कॉस्मिक रेज असतात त्या कमी होतात, घरामध्ये शुभलहरीचा प्रवेश होतो आणि घरातलं वातावरण एकदम उत्साहित आणि प्रसन्न होऊ शकतं. नक्की सर, पुरुषोत्तम आपल्याला यवतमाळवरून विचारतायत, त्यांचं नोकरीमध्ये स्थिरता येत नाहीये, त्यासाठी काय करू असा प्रश्न आहे त्यांचा. मुळात काय की हे पुरुषोत्तम त्यांची जी रास आहे ती कन्या रास आहे. आता कन्या रास ही बुधाची रास आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असते, कन्फ्युजन्स खूप असतात, नेमकं काय करावं हे कळत नाही आणि प्रामाणिकपणा अति असतो. आता तुम्ही जे जास्तच एखाद्या ठिकाणी काम स्वतःचं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर आजूबाजूसोबत काम करणारे लोकसुद्धा खूप नाराज होतात, कारण तुमच्यासारखं परफेक्ट काम सगळ्यांनाच जमत नाही आणि तुम्ही जर जास्तच काम करून दाखवत असाल तर ते एकदम नजरेत आल्यासारखं होतं. त्यामुळे ह्यांना प्रत्येक ठिकाणी काम करताना ते त्रास होतो. मग त्याच्यामुळे स्टॅबिलिटी मिळत नाही.
प्रत्येक वेळेस ह्यांना टार्गेट केलं जातं. मग बरेचदा काय होतं की हे प्रामाणिकपणे काम करतात, सगळी मेहनत घेतात, त्याचं क्रेडिट त्यांना मिळत नाही, त्याच्यामुळे मानसिक त्रास पण ह्यांना होतो. त्याच्यामुळे त्यांना मग ते जॉबमध्ये राहायचं का किंवा लगेच मन उतरून जातं, कारण करणारा असल्यामुळे भावनिकता पण तेवढीच असते. त्यामुळे लगेच ते मनानंच राजीनामा पण देऊ शकतात. अशामुळं ते जे चुकीचे निर्णय होतात त्यासाठी त्यांनी जर नीलम आणि पाचू हे रत्न धारण केले आणि त्यासोबत त्यांनी देवीची उपासना केली तर मानसिक समाधान पण मिळेल. आणि नीलममुळं काय होते की सोर्सेस वाढतात आणि पाचूमुळं काय होते की ते सोर्सेस कॅश पण करता येतात. म्हणजे प्रॅक्टिकल पण माणूस होतो आणि व्यावहारिक पण होतो आणि ते निर्णय क्षमता पण त्याच्यानं वाढेल, प्रेझेंटेशन पण वाढेल आणि कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल त्यांची. नक्की सर, प्रेक्षकांनी खूप सारे मेल केलेत पण वेळेअभावी या सगळ्या मेलची उत्तरं देता येत नाहीयेत. मात्र नक्की पुढच्या आठवड्यात पुढच्या सेगमेंटमध्ये मी या मेल्सची जी काही उत्तरं आहेत ती सरांकडनं जाणून घेणार आहे. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भाग्यविजयमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.